So now we are at the ending part. Question number 5, writing skills, ज्यामध्ये 5A जो सेक्शन आहे विच इज़ फॉर 5 मार्क्स, जो कि 5 मार्क के लिए है, इनफॉर्मल और फॉर्मल लेटर. तर मुलांना पत्र व्यवहार तर तुम्हाला भविष्यात करावं लागणारच आहे. जरी लेखी पत्राच्या जागी ईमेल आलं असलं तरी तुम्हाला वाक्यरचना वगैरे हा सगळा भाग करायचाच आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही परीक्षेपुरतं न शिकता कायम तुम्हाला चांगलं पत्र कसं लिहिता येईल याच्याकडे नक्कीच लक्ष द्यावं. आणि आपण आता एक थोडक्यात फार सोप्या पद्धतीने समजून घेऊ की पत्र कसं लिहायचं. नाऊ लेटर जो त्यांनी जो क्वेश्चन दिलेला असेल तो नीट समजून घेणं गरजेचं आहे. बरं, तुम्हाला ऑप्शन आहे, एक तर इन्फॉर्मल लिहा किंवा फॉर्मल लिहा, है ना, ऑफिशियल, फ्रेंडली, है ना, ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेलं, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही आहे. पत्र कसं लिहायचं हे आपण बघू. आता एक गृहीत धरा की हा तुमचा पेज आहे, ठीक आहे. इथे तुम्ही तुमचा ॲड्रेस टाका. असं धरू की हे इनफॉर्मल आहे, इनफॉर्मल लेटर, ओके. आणि लेट अस से दिस इज फॉर्मल, ठीक आहे. फॉर्मल आणि इनफॉर्मल, फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर. आता इनफॉर्मल आहे, तुमचा ॲड्रेस टाका. ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सरळ इथे डिअर फादर, डिअर डॅड, डिअर मॉम, जे पण असेल, हां, फ्रेंड. आणि मग ही बॉडी तुमची जी अत्यंत महत्त्वाची आहे, 1 की 2 पॅरेग्राफ. आणि मग इथे तुम्हाला एंड करता येईल. त्याचप्रमाणे फॉर्मल जर असेल, ऑफिशियल जर असेल तर तुमचा पत्ता, ठीक आहे. तुम्ही ज्याला पाठवता त्याचा पत्ता, त्यानंतर विषय ज्याला की आपण सब्जेक्ट म्हणतो, आणि मग नंतर इथे सर किंवा मॅडम. नंतर ही छोटी बॉडी, छोटी आपोआपच छोटी झाली. इथे जसं याच्यात जर तुम्हाला 8 वाक्य लिहायची तर इथे 4-5च लिहा, आणि नंतर इथे तुम्हाला शेवट करायचं. तर हा फॉर्मॅट आहे. चला आपण पहिले इनफॉर्मल घेऊया. अगोदर काय करायचं बघा, X, Y, Z एका ओळीत येऊ द्या, काही गडबड करू नका. कॅपिटल, हां, X, Y, Z, ठीक आहे. फ्लॅट नंबर 2, ठीक आहे. आकाश, रेसिडेन्सी, अपार्टमेंट, ओके, जे काय असेल, है ना, तिलकनगर, तिलकनगर. आणि मग कोणत्या शहराचं नाव लिहा, पुणे, ठीक आहे. आता मी काय केलं, इकडनं सरळ लिहितोय बघा. इकडे मागे पुढे ते होणारच आहे. कॉमा आला, कॉमा आला, कॉमा आला, इकडे कॉमा नाही आहे. हे तुमचं नाव आहे, तुमचं नाव आहे, वडिलांचं नाव, आणि हे आडनाव, इनिशियल, ठीक आहे. नंतर मग शहराचं नाव, पिन वगैरे लिहिण्याची गरज नाही आहे, पिन लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. नंतर मग इथं डेट आपण असं गृहीत धरू की 10th, है ना, मार्च किंवा जे पण आहे, आता मे, एप्रिल जे पण असेल, है ना, 2021 असं सरळ लिहिलं तरी चालेल. तर काहीच करायची गरज नाही. हा असा पत्ता, हा पत्ता तुम्ही रोज प्रॅक्टिस करा. 3-4 पत्ते तुम्ही प्रॅक्टिस करा. छोटा महिना लिहा, स्पेलिंग नका चुकवू, कॅपिटल लेटर लिहा, है ना. मे, जून, एप्रिल हे छोटे महिने आहेत, किंवा सगळ्यांना येतच असेल पण अडचण असली तर. आणि मग आपण असं धरू की एक पत्र आहे की जे तुम्ही तुमच्या मित्राला लिहिताय, त्याला सांगताय की आमच्या शाळेत एक्झिबिशन आहे, तू ये, है ना. तर त्यांनी थोडंसं ॲडव्हर्टाईजसारखं दिलेलं आहे प्रश्नात, आणि तुम्हाला सांगितलं की तुमच्या मित्राला तुम्ही बोलवा तुमच्या शाळेतलं एक्झिबिशन बघायला. तर मग तुमच्या मित्राचं सरळ नाव इथे काय येईल, डिअर रहीम, ठीक आहे. आय एम वेल अवेअर that I am writing you after so many days. Since 2018, we haven't met
and so I thought there is a good reason. आता ही कशी इन्फॉर्मल लेटर आहे ना, जे मित्राशी बोलतात, आई वडिलांशी बोलतात, भाऊ बहीण नातेवाईक, तर ही भाषा तुमची म्हणजे तुम्ही फोनवर बोलतात ना तशी असली तरी चालेल. ठीक आहे, हाऊ आर यू वगैरे वगैरे तसं सुरू करू नका. फार सुंदर असं पत्र तुम्हाला लिहिता येईल. छोटे छोटे वाक्य तयार करा. आणि हा जो बॉडी जी आहे ही बॉडी जास्त म्हणजे इन्फॉर्मलमध्ये ही तुम्हाला 10 किंवा 8 वाक्य लिहिणं गरजेचं आहे. कारण की इथे ज्याला पाठवतो त्याचा पत्ता नाही आहे, सब्जेक्ट पण नाही आहे. तर हे मस्तपैकी लिहायचं, अवघड असं काहीच नाही आहे. आणि शेवटी इथे तुम्ही युअर्स लविंगली म्हणा, फ्रेंडली म्हणा, अफेक्शनेटली म्हणा, युअर्स लविंगली कॉमा X Y आणि Z. झालं पत्र, काहीच नाही. हा पत्ता तुम्ही सुंदरपैकी छानपैकी लिहा. पहिला लेटर कॅपिटल आहे बघा, सगळीकडे कॅपिटल दिसेल. तारीख अशी या फॉर्मॅटमध्ये तारीख लिहायची नाही, अशी किंवा अशी तारीख नाही लिहायची. तारीख याच फॉर्मॅटमध्ये लिहा. M कॅपिटल, D कॅपिटल, R कॅपिटल, कॉमा. मस्त आपली बॉडी लिहायची, 7-8 वाक्य लिहायचे. खाली लिहायचं युअर्स लविंगली. युअर्स लिहिताना है ना, युअर्स, तर इथे ॲपोस्ट्रोफी द्यायचं नाही. हे योग्य आहे, हे करेक्ट आहे, हे रॉंग आहे. ठीक आहे. त्या पलीकडे काही जणांना काय वाटतं, असं लिहावं, युअर लविंग फ्रेंड. चालेल ना, असंही चालेल. XYZ हेही चालेल. हां, युअर्स लिहिलं तर मग लविंगली फ्रेंड वगैरे लिहिण्याची गरज नाही. आलं लक्षात. सुंदरपैकी असं छोटंसं पत्र छानपैकी लिहायचं, काळजी करायची नाही. छोटे छोटे वाक्य लिहायचे. 5 पैकी 4 मार्क सहज भरता. पत्ता बघून घ्या, चालायचं. बघत राहा. लगेच आपण पुढचं लेटर पण बघू. चला, आता हेच पत्र विषय थोडंसं बदलू या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे फॉर्मल लेटर, ऑफिशियल लेटर. माझा पत्ता मी लिहिला, म्हणजे तुम्ही पत्र लिहिता, तुमचा पत्ता तुम्ही लिहिला. पत्ता पाठ करून घ्या. जर तुम्हाला लिहायचा ना तो पत्ता पाठच करून घ्या. मग त्याला लिहून बघा. आता ज्याला आपण पत्र पाठवतो त्याचा पत्ता लागेल, तर त्याला पत्ता तुम्ही त्यांचा लिहा, है ना. आता सहसा काय असतं, आर्टिकल घ्यायचं अगोदर. आता असं गृहीत धरू की सेमिनार आहे, त्या सेमिनारमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आणि त्या सेमिनारचे जे मॅनेजर आहे त्यांना तुम्हाला विनंती करायची मला भाग घ्यायसाठी परवानगी द्यावी. मग काही असेल, मॅनेजर असेल, पोलीस असेल, इन्स्पेक्टर असेल, प्रिन्सिपल असेल, अगोदर द लिहायचं. 2 कॉमा नंतर द मॅनेजर, है ना. ठीक आहे. इंडियन सोसायटी कॉमा पुणे. बस, ठीक आहे. ह्याच्या पुढे काय मग, सब्जेक्ट है ना. रिक्वेस्ट फॉर द एंट्री पास. छोटा सब्जेक्ट लिहायचा. रिक्वेस्ट फॉर द एंट्री पास टू अटेंड सेमिनार 2021. झालं. हा सब्जेक्ट झाला. आपला पत्ता, त्याच्या खालोखाल हा पत्ता, त्याच्या खालोखाल सब्जेक्ट. आणि मग इकडे आता त्या पत्राची बॉडी, सर, मॅडम, जे काय असेल ते. रिस्पेक्टेड सर वगैरे वगैरे लिहायची गरज नाही. डिअर हे लिहू नका. सर लिहिलं. रिसेंटली आय केम टू नो फ्रॉम वन ऑफ द news channel about the seminar 2020 on how to excel in competitive
competitive exams. I kindly wish or appeal you to let me know. ठीक आहे. आता हे खूप छोटं लिहायचं आहे, 3-4 ओळी लिहायच्यात फक्त, कारण की हे फॉर्मल आहे, ह्याच्यात खूप जास्त लिहायचं नाही. तू कसा आहे वगैरे वगैरे वगैरे, है ना. फॉर्मल आहे. 3-4 वाक्य लिहा, कन्क्लूड करा आणि खाली टाका युअर्स सिन्सिअरली. सिन्सिअरलीचं स्पेलिंग बघून घ्या. SINCERELY XYZ, है ना. झालं पत्र. 100% 5 मार्क तुम्हाला मिळतातच, वाया घालवायचे नाही. आणि चांगल्या पद्धतीने पत्र लिहायला शिका. भविष्यात तुम्हाला बरीच पत्र लिहायची आहेत, नोकरी करायची आहे, अनेक ठिकाणी ॲडमिशन्स घ्यायचे आहेत. त्यामुळे पत्रलेखन नक्कीच शिका. खूप सोपं आहे. अशा पद्धतीने पत्ता, त्यानंतर जिथे आपण पाठवतो त्यांचा पत्ता, सब्जेक्ट आणि मग ही बॉडी, आणि इथे तुम्ही एंड करा. काहीच अवघड नाही आहे. प्रॅक्टिस करा, डेफिनेटली तुम्हाला चांगले मार्क मिळतील. चला जाऊया क्वेश्चन नंबर 5B कडे. चला, लेटर कदाचित तुम्हाला कळलं असेल. काहीही डाऊट असला कमेंट करा. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 5B. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5B मध्ये काय आहे, वी हॅव 2 थिंग्स टू डू. वन इज डायलॉग रायटिंग अँड सेकंड इज स्पीच. सो यू हॅव द चॉईस बिटवीन 2. यू मे either go for this or you may do this. Okay, but I think this part is the easy one compared to speech. तर याच्यामध्ये पण काय आहे, डायलॉग रायटिंगमध्ये ए पार्ट जो आहे, ABC असे 3 दिलेले आहेत. ए मध्ये काय केलं त्यांनी, पिक द सेंटेन्सेस इन पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर. 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत, 1, 2, 3 आणि 4. तर यांची ऑर्डर आहे ना, ही म्हणजे जंबल्ड आहे. यांना व्यवस्थित रिअरेंज करायचं आहे ना. ठीक आहे ना. आय प्लेड फुटबॉल, है ना, yesterday with my friends on the school ground. असे सेंटेन्सेस असं गृहीत धरू. मग ना तुम्हाला रिअरेंज करायचं आहे. ठीक आहे. मग आता रिअरेंज करायला काय करावं लागेल, आय प्लेड फुटबॉल. ओके, आय प्लेड फुटबॉल yesterday with my friends on the school ground. हे असं रिअरेंज करून लिहायचं आहे. आलं लक्षात. म्हणजे 4 वाक्य दिले, जंबल्ड आहे, मागे पुढे केलेले आहेत, ते तुम्हाला रिअरेंज करून लिहायचे, 1 मार्क. नंतर कंप्लीट द डायलॉग आहे, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला AB आणि पुन्हा एकदा AB. ओके, असं दिलेलं आहे. मे बी इथे प्रश्न आहे, वेअर डू यू स्टे. ठीक आहे. उत्तर, आय स्टे ॲट माय विलेज नेम सो अँड सो, है ना, मॅन टाकळी, जे पण असेल ते. ठीक आहे. तसंच इथे एक प्रश्न विचारला, याचं उत्तर लिहायचं. इथे तुम्हाला थोडं वाढवून लिहावं लागणार 3 मार्कांसाठी. हे 2 1 मार्कांसाठी होतं. डेव्हलप ए मिनिंगफुल डायलॉग. काहीतरी विषय दिलेला असेल तुम्हाला, त्याच्यावर चर्चा करायची. 2 मित्र आहेत, परीक्षा जवळ आलेली आहे, चर्चा करतात. ओके, सुरू. 2 मित्रांची नावं ठरवून घ्या. रोहित, है ना, हे आरिफ. व्हॉट अबाउट युअर प्रिपरेशन. आरिफ, गोइंग ऑन, है ना. हे असे डायलॉग पूर्ण करायचे. 2-3 वाक्य रोहितचे, 3 वाक्य आरिफचे. याला अनुसरूनच जसं हे पुढे जाईल तसं करायचं. छोटे छोटे वाक्य लिहा, आम्ही जास्त मोठे लिहिले. कदाचित हे तुम्हाला सेंटेन्स देतील, ते काही गाळलेल्या जागा भराव्या लागतील, म्हणजे अजिबातच अवघड नाही. मग डायलॉग रायटिंग कम्पेअर टू स्पीच सोपं आहे. 1 मार्क याला, 1 मार्क याला,
1 मार्क इथे, 1 मार्क इथे आणि 3 मार्क इथे. ठीक आहे, लक्षात आलं असेल. बघा, प्रॅक्टिस करा. अन्यथा काही जणांना वाटेल की मला स्पीच लिहायचं, स्पीचला विषय दिलेला असतं अमुक अमुक ठिकाणी तुम्हाला भाषण करायचं आहे आणि मग ते भाषण तुम्ही तयार करा. भाषण कुठे काय ते नीट वाचा आणि मग ठरवा. आता जर तुमचं शाळेत असेल तर मग सुरू करा. भाषण सुरू झालं. गुड इव्हिनिंग, संध्याकाळची वेळ असं गृहीत धरू. गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. All of you, I am very excited to be here on this very prestigious occasion. I am happy to share my views. To begin with, let me start with a, है ना. आता हे काय की प्रोग्राम कुठे आहे, शाळा जर असेल तर मग तिथे लिहा. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स, माय डिअर फ्रेंड्स, I am here to speak on so and so topic. Cleanliness is very important, especially during rainy season or during the pandemic situation. तर अशा प्रकारे म्हणजे भाषण तुम्हाला भविष्यात यायला पाहिजे, त्यासाठी हा सगळा प्रकार चाललेला आहे. तर छोटंसं भाषण तुम्ही लिहू शकता 7 ते 8 वाक्यांमध्ये. भाषणाला तुम्हाला हेडिंग देणं गरजेचं असतं. आता इथं आपण असं गृहीत धरलं होतं की हे भाषण एखाद्या ह्याच्यावरती एलोकेशनसारखं, क्लीनलीनेस, मग ती हेडिंग देऊन टाका. जी हेडिंग, जो विषय आहे त्याला अनुसरून तुम्ही शीर्षक तयार करा आणि त्याच्या खाली छोटंसं मस्तपैकी भाषण लिहा. आता भाषण लिहिताना जे जे शब्द वापरतात, जे वाक्य वापरतात किंवा फ्रेजेस वापरतात ते तुम्ही नक्कीच वापरा आणि हे भाषण पूर्ण करा. तर हे आलं तर चांगलंच आहे, हे सोपं आहे. याच्या तुलनेत हे थोडं कदाचित अवघड असेल. तर बघा, तुम्हाला जे योग्य वाटलं ते करा. अवघड काहीच नाही, लिहून प्रॅक्टिस करा. पण लिहिणं 100% गरजेचं आहे, काहीही सोडायचं नाही. क्वेश्चन नंबर 6A. ठीक आहे. अर्लियर वी सॉ क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 5. लेटर्स आर देअर, फॉर्मल अँड इनफॉर्मल. अँड द सेकंड पार्ट इज डायलॉग रायटिंग अँड स्पीच. ठीक आहे. त्यानंतर आपण हे बघूया क्वेश्चन नंबर 6A, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. यामध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल. तर फर्स्ट भाग जो आहे तो आपला आहे रीड. बघा, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ठीक आहे, नॉन व्हर्बल आहे, याला पॅराग्राफ आपल्याला लिहायचा आहे. रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग ट्री डायग्राम. हा ट्री डायग्राम आहे, इथे काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेलं आहे. राईट अ पॅराग्राफ. मग हे वाचून याच्या आधारे एक आपल्याला पॅराग्राफ लिहायचा आहे. बघा, टी डायग्राम जो आहे तो व्हायटॅमिनचा आहे. व्हायटॅमिन्स ए, व्हायटॅमिन बी, व्हायटॅमिन सी, व्हायटॅमिन डी. तर हे थोडक्यात बघून घ्यायचं आणि या नॉन व्हर्बलला तर व्हर्बल करायचं आहे. म्हणजेच काय करायचं, आपल्याला पॅराग्राफ लिहायचं आहे. हां, थोडक्यात पॅराग्राफ डेव्हलपिंग आहे. पण पॅराग्राफ डेव्हलपिंग कसं आहे, नॉन व्हर्बलकडनं व्हर्बलकडे. हे सगळं बघितल्यानंतर आपण लिहायला सुरू करू. याला हेडिंग देऊया. गृहीत धरा मी उत्तर लिहितोय. ओके, याला हेडिंग देऊया, इम्पॉर्टन्स ऑफ vitamins. ओके, है ना. ठीक आहे, हे हेडिंग दिलं आणि आपण लिहायला सुरू करतो. आता इकडे बघण्याची गरज नाही आहे, सरळ लिहायला सुरू करा. व्हायटॅमिन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट components for our health. In fact, good health. Vitamins are the source of इकडे बघून घ्या. source of
source of good and healthy body through various food stuff. ठीक आहे. आता इथे जागा कमी पडते, मी खाली लिहितो. फूड स्टफ such as milk, butter, eggs, milk, butter, eggs. We get vitamin A through meat and eggs. We get vitamin B. लक्षात आलं का? काय करायचं आहे? हा ट्री डायग्राम बघून घ्यायचा आहे. नॉन वर्बल आहे, नॉन वर्बलला वर्बल करायचं आहे. म्हणजे याच्या आधारे एक पॅसेज आपल्याला, एक पॅराग्राफ आपल्याला लिहायचं आहे. एक 7 ते 8 ओळी सफिशियंट आहेत. थोडं इंट्रोडक्शन द्यायचं, हेडिंग द्यायची. हेडिंग लागणार आहे. वर्बल नॉन वर्बल करा, नॉन वर्बल टू वर्बल करा, हेडिंग लागणारच आहे. हेडिंग द्या, शीर्षक द्या, टायटल दिल्यानंतर खाली स्पष्टीकरण द्या. आणि हे सगळं करत असताना याची मदत घ्या. पॅराग्राफ झाला, 5 मार्क पक्के, विषय संपला. चला पुढचा भाग बघूया. चला तर जाऊया मग 6th क्वेश्चन नंबर 6चा पार्ट 2 बघूया. पहिले आपण बघितलं नॉन वर्बल टू वर्बल केलं आपण. ट्री डायग्राम होता विटॅमिन्सवरती, तो आपण पॅराग्राफ डेव्हलप केला. आता काय करायचं आहे की तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल करायचं आहे. ठीक आहे. वर्बल टू नॉन वर्बलमध्ये इथे काय क्वेश्चन दिलेला तो नीट वाचून घ्या. युअर फ्रेंड लिव्ज इन रेड झोन एरिया ऑफ COVID-19 epidemic. In order to take measures at entrances of a building, here are some tips to reduce the risk of infection. आता यांनी काही सूचना दिलेल्या आहेत, काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. म्हणजे असं करा, असं करू नका. ठीक आहे. आणि त्या आपल्याला सरळ इथून उचलायच्या. आणि त्यांनी जो एक रकाना पुरवलेला आहे, ठीक आहे, डूज आणि करा आणि करू नका, है ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग त्यामध्ये आपल्याला भरायचं आहे, तर हे वाचायचं. आता इथे काय दिलेलं आहे, मी शॉर्टकटमध्ये लिहिलं जागा कमी म्हणून. यू शुड वॉश युअर हँड्स. आता डूज म्हणजे काय, करा. मग वॉश युअर हँड्स म्हणजे इथे हे चांगलं आहे ना, कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी यू शुड वॉश युअर हँड्स. मग इथे लिहिलं मी यू शुड. ओके, एवढं करण्यापेक्षा यू हा गाळून टाकायचा. वॉश युअर हँड्स. हे सगळंच वाक्य असेच उचलून तिकडे नका लिहू. हा जो सब्जेक्ट दिलेला आहे ना, तो कट करून टाकायचा. ठीक आहे. मग आता पाणी आणि सोप आणि पाणी वापरा. यूज सोप, सॅनिटायझर अँड वॉटर. ठीक आहे. मग आता काय सांगितलं आहे, कवर माउथ. बरोबर आहे. कवर माउथ while you cough or sneeze. म्हणजे शिंक आली किंवा खोकला आला तर तोंडावरती हात ठेवायचा. नंतर नॉट टू टच ॲनिमल्स, है ना. ठीक आहे. डोंट टच ॲनिमल्स. ठीक आहे. नंतर काय, नॉट टू शेक हँड्स. डोंट शेक हँड्स. नंतर काय, अवॉइड क्राऊड. गर्दीत जाऊ नका. अवॉइड क्राऊड. आता क्वेश्चन बँकमधनं हा प्रश्न घेतला आपण. अशा प्रकारे आता तिथे काही 7-8 इन्स्ट्रक्शन्स असतील, तर त्या करा आणि करू नका. डूज म्हणजे करा आणि डोंट म्हणजे करू नका. तर हे सगळं डिवाईड करून त्याच्यात लिहायचं. झालं 5 मार्क पक्के. हा रकाना ड्रॉ करून घ्यायचं स्केल आणि पेन्सिलने. काही अडचण, अजिबात सोपं आहे. पण लिहून प्रॅक्टिस करा, नुसतं वाचून होण्यासारखं नाही आहे. सरळ सरळ क्वेश्चन बँक घ्या, त्याच्यातले क्वेश्चन्स घ्या आणि सॉल्व करा. काहीही अडचण असली मला संपर्क करा, डेफिनेटली सॉल्व करेल. चला तर मग क्वेश्चन नंबर 6 बीकडे जाऊया. आता क्वेश्चन नंबर 6 बीमध्ये
B1 पार्ट जो आहे तो रिपोर्ट रायटिंगचा आहे. ठीक आहे, रिपोर्ट रायटिंग तुम्ही अगोदरही केलं असेल. पुन्हा एकदा सोपाच असा भाग आहे, 5 ते 6 ओळीत लिहायचं आहे. क्वेश्चन वाचूया. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर ए न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट. सर्टन पॉईंट्स, काही पॉईंट्स दिलेले असतात, त्यांच्या मदतीने आपल्याला रिपोर्ट तयार करायचा आहे. हेडलाईन ही असली तरी चालेल. ठीक आहे, आता इथे तुम्ही लिहू शकतात रिपोर्टर. ठीक आहे, रिपोर्टर. नंतर इथे लिहा पुणे किंवा नाशिक किंवा काहीतरी. ठीक आहे, पुणे नाशिक. इथे कोलन द्या. इथे एप्रिल किंवा म्हणजे पण डेट असेल आपली मार्च 10. ठीक आहे, हे झालं. आणि इथे सरळ तुम्ही, आता ही हेडिंग आहे आपली, हेडिंग असते बरं, टायटल असते. हेडिंग ही आहेच, ही जी ऑलरेडी दिलेली आहे त्यांनी क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन बॅकचा प्रश्न आहे, त्यांनी प्रश्नात हेडिंग ऑलरेडी दिलेली आहे. म्हणजे रिपोर्ट लिहिताना अगोदर हेडिंग तयार करायची. मग हे रिपोर्टर लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल. शहराचं, जागेचं नाव, नंतर तारीख, आणि थोडक्यात तुम्ही रिपोर्टला सुरुवात करू शकता. मग आता पास्ट टेन्स यूज करून हा रिपोर्ट लिहायचा. म्हणजे एखादी घटना तुम्ही अनुभवली, तिचा अहवाल तुम्हाला लिहायचा, थोडक्यात ती बातमी तयार करायची आहे. तर बघा कसं आपण लिहिते. लिपर्ड अटॅक्स 8 year old ॲट संजय गांधी नॅशनल पार्क. ओके, 8 year old boy was attacked by a leopard at Sanjay Gandhi National Park. A kid was on a school picnic along with the staff members. म्हणजे आता इथे लक्षात आलं की तुम्हाला, आता मला तिकडे दुसरं लिहायचं, त्यामुळे मी पूर्ण लिहू शकत नाही. सांगायचं तात्पर्य काय, रिपोर्ट रायटिंगमध्ये अगोदर आपली येईल हेडिंग आहे ना, ज्याला आपण टायटल म्हणूया, हेडलाईन म्हणूया, नंतर करस्पॉन्डन्स, नंतर दुसरी गोष्ट शहराचं नाव, नंतर कोलन आणि नंतर तारीख. ठीक आहे, आणि नंतर तुम्ही पास्ट टेन्समध्ये पास्ट पार्टिसिपलचा वापर करून, पास्ट टेन्सचा वापर करून या हेडलाईनना अनुसरून न्यूज लिहू शकता, एक रिपोर्ट तयार करू शकता. फार तर 2 पॅराग्राफही चालतील, आणि खूप झालं तर एक 7 ते 8 वाक्य सफिशियंट आहेत. छोटीशी बातमी तयार करायची. बी पार्ट, 6th बी मधला जो दुसरा पार्ट आहे, म्हणजे याला ऑर जो आहे, रिपोर्ट रायटिंगला ऑर आहे. तर दोघंही सोपेच आहेत. हे थोडक्यात लिहावं लागणार आहे, आणि हे कदाचित थोडंसं जास्त लिहावं लागेल. तर स्टोरी रायटिंग आहे, स्टोरी डेव्हलप करायची, इमॅजिनरी. सुरुवात दिलेली आहे तिथे क्वेश्चन पेपरमध्ये. वन्स देअर वॉज अ बॉय. ठीक आहे, छोटे छोटे वाक्य तयार करा. हिज नेम वॉज अनिकेत, है ना. ही वॉज very poor but honest. One day, while he was on the way to his school, he found a wallet full of currencies. म्हणजे पैसे, है ना. म्हणजे इमॅजिनरी स्टोरी आहे, मनाने लिहायची. सुरुवात दिलेली असते, पुढे आपण छोटे छोटे वाक्य आता. वन्स देअर वॉज अ बॉय, फुल स्टॉप देऊन टाकला. हिज नेम वॉज अनिकेत, फुल स्टॉप. ही वॉज व्हेरी पुअर, है ना. मग थोडं वाढवलं, बट ऑनेस्ट. गरीब होता पण प्रामाणिक होता. वन डे while he was on the way to his school, he found a wallet. त्याला पाकिट सापडलं, त्याच्यात भरपूर पैसे होते,
है ना. फॉर अ मोमेंट ही फेल्ट, है ना. म्हणजे ही स्टोरी वाढवायची, एक 7-8 वाक्य आणि कुठेतरी हिला संपवायची, याच्यातनं एक मेसेज जाऊ द्यायचा, मॉरल जाऊ द्यायचा. आता थोडक्यात, फॉर अ मोमेंट ही फेल्ट दॅट ही शुड कीप दॅट वॉलेट, बट देन he thought that it is not right to do so, so he decided to search for something where he can return the wallet. So he got an iCard, so he saw the address and went on that address. He met a person, returned his wallet to him. Person was very happy, and that's why the person offered him a job, and thus Aniket became a successful and rich man. गोष्ट संपली. 5 मार्कांचे, है ना. तर मित्रांनो, इथे आपण हा 6वा प्रश्न संपवला. अगदी सोपा आहे, लिहून प्रॅक्टिस करा, घाबरू अजिबात नको. आणि जसं सांगितलं, सगळेच चांगल्या मार्कांनी पास होतील. नापास होणं खूप 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 अवघड आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. आवडल्यास लाईक. चला इथेच थांबूया, आणि चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांना सांगा, आनंदाने अभ्यास करा, छान मार्क तुम्हाला पडतील. आणि लिहून प्रॅक्टिस करा. हा प्रश्न संपल्यानंतर आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय, क्वेश्चन नंबर 6. ओके, तर एक 5 मार्कांचं बाकी आहे, 5 मार्कांचं बाकी आहे क्वेश्चन नंबर 6, आणि ते झालं की संपलं. काही अडचण असल्यास डेफिनेटली कमेंट करा, विचारा, मदत करायचा नक्कीच प्रयत्न करेल. बाय.